नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यांनी अंमलात आणलेलं त्रिसूत्र अभ्यास धोरण आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिलेली माहिती आणि यामध्ये असणाऱ्या शिक्षकांची पदसंख्या त्यांनी मेन्शन केलेली होती, त्या संदर्भातली माहिती आणि त्रिसूत्र भाषा धोरण याचा GR आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मुळातच त्रिसूत्र भाषा धोरण हे आलं कुठून तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी 2020 मध्ये आराखडा त्याचा बनवण्यात आला होता आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की 3 भाषा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहेत। म्हणजे एक तुमची मातृभाषा असावी, त्यानंतर राष्ट्रीय भाषा असावी आणि आवड म्हणून तुम्हाला तिसरी भाषा त्यामध्ये शिकायची आहे आणि याचा सविस्तर उल्लेख आपल्या CTET मध्ये देखील करण्यात आलेला आहे किंवा जे आता तुम्ही सर्वच जण शिक्षक आहात म्हणजे CTET किंवा TETचे पेपर वगैरे क्लिअर असतात तर त्यामध्ये हा टॉपिक सुद्धा इन्क्लूड आहे। त्यामुळे त्रिसूत्री भाषा हे काय आहे हे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित माहीत आहे। त्याप्रमाणे फक्त झालं काय तर जेव्हा केंद्र सरकारने 3 भाषा ह्या अनिवार्य केल्या त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने 2024 पासून किंवा टप्प्याटप्प्याने यामध्ये त्या 3 भाषांचा अवलंब करण्याचं अंमलबजावणी केली होती। आता ऑलरेडी याआधीच आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या 3 भाषा होत्या, परंतु आता ह्या अनिवार्य म्हणजे आता कंपल्सरी झाल्यामुळे त्यामध्ये केंद्र सरकारकडनं कंपल्सरी झाल्यामुळे झालं काय तर महाराष्ट्र राज्याने किंवा यामध्ये काही शिक्षण संघटना असतील किंवा बऱ्याच जणांनी ह्या गोष्टीला विरोध केला। त्याचं कारण असं की जर मराठी भाषा मागे पडेल, हिंदी आणि इंग्लिश यामध्ये सक्तीच्या भाषा असल्यामुळे होते काय इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा तर अनिवार्य ठरते आणि मग इतर ठिकाणी जर हिंदी भाषा ही अनिवार्य केली तर यातून मराठी भाषा खूप मागे पडेल असं बऱ्याच म्हणजे राजकीय धोरणाने जर विचार केला तर तुम्ही न्यूज चॅनलमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि याला कडाडून विरोध देखील झालेला होता। म्हणजे आता जवळपास हा पूर्ण 1 वर्षाचा कालावधी आहे, हा मुद्दा खूप चर्चेमध्ये चालू आहे आणि त्या संदर्भातला जो GR होता त्यामध्ये काही चेंजेस केले आणि चेंजेस करून काल 17 जून 2025ला हा सुधारित GR जो शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने प्रसिद्ध केलेला आहे। म्हणजे हाच GR याआधी त्यांनी प्रसिद्ध केला होता, परंतु त्यामध्ये चेंजेस करणं भाग पडलं किंवा शिक्षक संघटनांनी किंवा इतर सर्व लोकांनी याला विरोध करून थोडा त्यामध्ये फरक किंवा बदल करण्यास सांगितलेला आहे आणि तो बदल घडवून हा नवीन GR त्यांनी प्रसिद्ध केला। आणि त्यामुळे आता कॉमन आहे की याआधी पण इवन जेवढे DED BED धारक आहेत किंवा अभियोग्यता धारक आहेत त्यांची एक मातृभाषा आणि एका मातृभाषेनंतर हिंदी तर सर्वच विद्यार्थ्यांना असन आणि एक इंग्लिश म्हणजे हिंदी इंग्लिश आणि त्यांची स्वतःची मातृभाषा आता महाराष्ट्रात आहेत त्यामुळे त्यांना मराठी ही होती, परंतु आता महाराष्ट्रातल्या शाळांना मराठी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे। आता बदल कुठे केलेला आहे तर बघा, 1ली ते 5वीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी जर इतर कुठली भाषा घेतली तर ती भाषा शिकण्यासाठी ते इच्छुक आहे असं जर सांगितलं तर त्यांना ती भाषा शिकण्यासाठी परवानगी असेल, मान्यता असेल। पण जसं हिंदी भाषेसाठी ते शिक्षक ठेवत होते किंवा आतापर्यंत तुम्हाला सुद्धा हिंदी विषय होता म्हणजे हिंदी विषयाचे शिक्षक या ठिकाणी उपलब्ध होते किंवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ते भरले जायचे, हे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। ते मी इथे सांगत आहे की आत्तापर्यंत हिंदी विषयाचे शिक्षक होते, परंतु जर विद्यार्थ्याने मराठी आणि इंग्लिश नंतर तिसरी भाषा म्हणून हिंदी ऐवजी जर कुठला दुसरा सब्जेक्ट घेतला आणि त्या विद्यार्थ्याला ह्या अशा वेगळ्या विद्यार्थ्यांची एकूण जर पटसंख्या 20 असेल तर त्यांना शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल, जे की आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती चालू आहे त्याप्रमाणे। परंतु जर 20 पेक्षा कमी पटसंख्या जर झाली किंवा 20 पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी त्या एखाद्या पर्टिक्युलर विषयाला पसंती दाखवली आहे, फॉर एक्झाम्पल आता त्यांची मातृभाषा मराठी तिथं कंपल्सरी आहे, जे शाळा मराठी भाषा कंपल्सरी ठेवणार नाही त्यांची मान्यतासुद्धा रद्द करण्यात येईल असं देखील त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे
मराठी तर कंपल्सरी झाली. आता इंग्लिश मीडियममुळे किंवा इंग्लिश भाषा ऑफिशियल लँग्वेज आहे त्यामुळे इंग्लिश भाषा एक कंपल्सरी झालेली, म्हणजे मराठी झाली, इंग्लिश झाली. आता हिंदी भाषेला त्यांनी सांगितलं ज्याला वेगळी भाषा घ्यायची ते घेऊ शकतात, पण शिक्षक उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी 20 विद्यार्थ्यांची संख्या असावी तर शिक्षक उपलब्ध करून देता येईल. आणि जर 20पेक्षा कमी असेल तर त्यावरचा पर्याय म्हणून त्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जाईल. आणि हाच सुधारित GR काढून तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि या सर्वांनाच तो देण्यात आलेला आहे. हे शुद्धीपत्रक आहे. GR या आधीच निघाला होता परंतु त्यात बदल केला आणि या प्रकारचा GR प्रसिद्ध केला. आता त्यानंतर आपण पुढची अपडेट पाहूया ती म्हणजे आता हे झालं त्रिभाषा सूत्र त्या धोरणानुसार. म्हणजे त्रिभाषा सूत्र मुळातच 3 भाषा याव्या लागतात. एक तर तुमची मातृभाषा असते, दुसरी एक ऑफिशियल लँग्वेज असते आणि मग आता तिसरी भाषा त्यांनी हिंदी सांगितलेली आहे. पण विद्यार्थ्यांना हिंदी सोडून जर वेगळ्या भाषा घ्यायच्या असेल तर ते घेऊ शकतात. फक्त विद्यार्थ्यांची संख्या 20 असली तर शिक्षक उपलब्ध करून दिले जातील, नाहीतर त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय हा उपलब्ध असेल. त्यानंतर दुसरं म्हणजे त्यांनी त्याच पत्रकार परिषदेमध्ये हे देखील सांगण्यात आलेलं आहे की विथ इंटरव्ह्यू ही लिस्ट लवकरच लागेल आणि 1.5 महिन्यामध्ये शाळेवरती शिक्षक उपलब्ध असतील. 1.5 महिन्यामध्ये आणि शाळेवर शिक्षक उपलब्ध असतील तर त्यामधून जवळपास 9,000+ जागा भरण्यात येतील असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे. ही लिस्ट लवकरच लागण्यात येईल असं आपल्याला शालेय शिक्षण विभागाने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये 1.5 महिन्यामध्ये शिक्षक उपलब्ध होतील असं दादा भुसे साहेब यांनी शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये जे विथ इंटरव्ह्यूची लिस्ट आहे त्यामध्ये 9,000+ जागा असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि एकाच 10 या प्रमाणात शिक्षक इंटरव्ह्यूला जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एक निश्चितच गुड न्यूज आहे. त्याचप्रमाणे आता हे तर सांगितलं विथ इंटरव्ह्यू लिस्ट लवकरच लागेल आणि 1.5 महिन्यात शिक्षक उपलब्ध असतील. विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट तर ऑलरेडी लागली होती. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो कमेंट सेक्शनमध्ये जे काही क्वेश्चन असतात त्यातली जे BPEDचे विद्यार्थी आहेत ते आता BPEDचे जे टीचर आहेत त्यांच्या जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येतात का. आता 2017 टेट जी झाली होती त्यानंतर जी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती ती लिस्टसुद्धा मी दाखवलेली होती की BPEDच्या ज्या जागा आहेत त्या कमी असतात परंतु त्या असतात. मग ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं ती सिलेक्टेड लिस्ट होती. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं त्या विद्यार्थ्यांची लिस्ट होती. तर त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमुळे BPED असा उल्लेख त्यामध्ये होता. मग त्या BPEDच्या जागा पोर्टलला भरण्यात येतात कारण याआधी देखील त्या भरल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे शुअर आहे यामध्ये त्या जागा भरल्या जातात. फक्त फरक एवढाच आहे की त्या आता सब्जेक्टनुसार जागा जास्त असतात आणि BPED म्हणजे त्या जागा थोड्याशा मोजक्या प्रमाणामध्ये असतात. त्यानंतर अजून एक क्वेश्चन होता की जे टेट झालेली आहेत, थर्ड टेट बोलतो आपण त्याला, थर्ड टेट झाली 2025मध्ये. आता याचा निकाल पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे, जून जुलैच्या पहिल्या आठवड्यात. आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार आहे, परंतु तिसऱ्या टेटला जागा येतील का, तर तिसऱ्या टेटला जागा का नाही येणार. जागा येणार आहेत पण एक गोष्ट 100% तितकीच खरी आहे की कोणत्या जागा येणार, कोणत्या विषयाला येणार, कुठल्या कास्टला येणार, कुठल्या सब्जेक्टला येणार, 1ली ते 5वीला किती, 6वी ते 8वीला किती, 9वी 10वीला किती आणि 11वी आणि 12वी यांना किती जागा येणार, म्हणजे कोणाला जागा येणार, कोणत्या बिंदूवर येणार, कुठल्या विषयाला येणार, कुठल्या कास्टला येणार, यामध्ये पण समांतर आरक्षणामध्ये किती जाणार, सामाजिक आरक्षणामध्ये किती जाणार, म्हणजे हे पूर्ण बिंदू वाईज हे कधी ठरतं. तर आत्ता त्यांनी एक्झाम घेतलेली आहे. एक्झामनंतर जे संच मान्यता मोजणी होते त्या संच मान्यता मोजणीमध्ये हे कन्फर्म होतं की कुठल्या विषयाला, कुठल्या कास्टला किती जागा आहेत. मग तेव्हाच हे ठरतं की 1ली ते 5वीचा जो वर्ग आहे
तो एक प्रकार असतो. 6वी ते 8वीचे वर्ग असतात आणि मग 9वी 10वीचे वर्ग असतात, 11वी 12वीचे, असे 4 प्रकारचे त्याच्यामध्ये प्रकार असतात. तर कोणीच हे 100% सांगू शकत नाही की कितवीला किती जागा येणार आहेत, कुठल्या विषयाला किती जागा येणार आहेत, हे कुणीच सांगू शकत नाही. हां, आता शिक्षक भरतीचा जो 2022ला टेट झाली आणि त्यातून विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड लागणार आहे त्यात हे कन्फर्म सांगू शकतात की 9,000+ जागा येणार, कारण त्याची बिंदू नामावली मोजण्यात आली होती, ती बिंदू नामावली पूर्ण झालेली आहे आणि ह्या जागा ऑलरेडी झाल्या होत्या, डिसाईड झालेल्या होत्या. त्यामुळे हे सगळेच जण सांगू शकतात. फक्त हा जो 9+चा आकडा आहे तो शिक्षण मंत्र्यांनी आज मेन्शन केलेला होता, म्हणजे हा एक्झॅक्टली आकडा त्यांनी सांगितलेला. परंतु तिसऱ्या टेटवरती जी 3rd टेट आहे त्यावरती एक्झॅक्टली किती जागा येतील हे कोणीच सांगू शकत नाही, जोपर्यंत बिंदू नामावली मोजून होत नाहीत. जरी कोणी सांगितलं तरी ते अप्रॉक्सिमेट असेल. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जे कमेंटमध्ये होत्या त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं आहे की आत्ता टेटला एखाद्या विद्यार्थ्याने कुठल्याही कास्टमधनं फॉर्म भरलेला असू द्यात, आता OBC असेल, कुठलीही कास्ट घ्या तुम्ही, इथे कुठल्याही कास्टमधनं एखाद्या विद्यार्थ्याने फॉर्म भरला असेल तर तो प्रत्येक विद्यार्थी ओपनच्या जागेसाठी पात्र असतो, 100% तो पात्र असतो. फक्त अट आहे TET किंवा CTETमध्ये त्यांचे 90 मार्क्स असावेत, म्हणजेच त्यांचे किती टक्के झाले ते 60% मार्क्स त्यांना असावे. जर 1ली ते 5वीसाठी लागायचं असेल तर कास्टमधनं जे विद्यार्थी असतात तो प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार ओपनच्या जागेवर असतो. फक्त एवढंच आहे की कास्टमधून तुम्ही TET किंवा CTET 55 मार्क्स घेऊन पास असता आणि तुम्हाला ओपनमधनं हे करायचं असेल तर तुम्हाला 90 मार्क्स म्हणजेच 60% आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जर हेच विद्यार्थी BEdचे असतील तर कास्टमधून असू द्यात, तुम्ही कुठल्याही कास्टमधनं फॉर्म भरू द्यात, तुम्ही 9वी 10वीसाठी तर पात्रच असता. त्यातल्या त्यात मास्टर डिग्री असेल तुमच्याकडे म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन, तर तुम्ही 11वी आणि 12वीसाठी सुद्धा पात्र असता. म्हणजेच तुम्ही 9 ते 12 या वर्गांसाठी कुठल्याही TET किंवा CTETची आवश्यकता नसते, तुम्ही या ठिकाणी पात्र असता स्कोरिंगनुसार. जरी तुम्ही तुमचे टेट एक्झाम कास्टमधनं दिलेली असू द्यात, कुठल्याही कास्टमधनं जरी तुम्ही एक्झाम दिलेली असेल, ह्या कास्टमधनं तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ शकता, कारण इथे TET CTETची अटच नाही आहे आणि म्हणून तुम्ही ह्या जागेंवर पात्र असता. हां, जर तुम्हाला 6वी ते 8वीच्या वर्गांसाठीचा विचार असेल तर त्या वर्गांना सुद्धा तुम्ही पात्र असता. कास्टवाले ओपनच्या जे विद्यार्थी असतात त्यांच्या जागेवर सुद्धा कास्टवाले पात्र असतात, फक्त त्यांना TET CTETमध्ये 90 मार्क्स असावेत, म्हणजेच ओपनचा तो क्रायटेरिया आहे, म्हणून त्यांनी हा एवढा एक क्रायटेरिया क्रॉस केलेला असावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.